यानंतरची बातमी आहे ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची तयारी आता सध्या जोरदार सुरू आहे। ठाकरे गट आणि मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी करण्यात येते आहे। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल परबांकडून आता ही पाहणी करण्यात येते आहे। 5 जुलैला हा जो विजय मेळावा आहे तो आता वरळी डोम इथं घेण्यात येणार आहे आणि ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांकडून या कार्यक्रम स्थळाची आता पाहणी करण्यात येते आहे। दोन्ही पक्षांकडून आता इथे विजय मेळाव्याची सध्या जोरदार तयारी सध्या सुरू आहे। विजय मेळावा हा अतिशय जोरदार, दमदार आणि अतिशय मोठा होणार, भव्य दिव्य होणार या दृष्टीने आता दोन्ही नेते आता त्या दृष्टीने काम करतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। एका दृश्यांमध्ये आपण पाहतोय की नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि मनसेचे काही नेते तिकडे उपस्थित आहेत। राजू वागसकर सुद्धा आहेत आणि दुसरीकडे अनिल परब हे सुद्धा आता तिथे उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहे। पंकज, आता या दोन्ही बंधूंकडून कशा पद्धतीने आता मेळाव्याची तयारी सुरू आहे? दोन्ही पक्ष ठाकरेंकडनं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं 5 तारखेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। काल रात्री सुद्धा या नेत्यांची बैठक झाली, त्यांनी पाहणी केली आणि आता त्यांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी वरळी डोम येथे हा मेळावा होणार आहे त्या ठिकाणाची व्यवस्थेची पाहणी केली। कारण अनेक वर्षांनंतर मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे एकत्र येणार आहेत आणि त्यामुळे व्यवस्थेवरती अधिक लक्ष दिलं जातंय। मोर्चा सक्रिय सहभागाने एकदम यशस्वी व्हावा हे प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर असतील, अनिल परब असतील, नितीन सरदेसाई असतील, आशिष चेंबूरकर असतील, हे सगळे नेते वरळी येथे डोम येथे जाऊन त्यांनी त्याची पाहणी केलेली। पण पंकज, जर आपण या सगळ्या म्हणजे या मुद्द्याकडे जर आपण बघितलं तर जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला होता तेव्हा आपसुकच या दोन्ही पक्षांनी ह्या यशावरती शिक्कामोर्तब केलं होतं। मात्र आता जो विजय मेळावा होतोय या संदर्भामध्ये नेमकी अजून कशा पद्धतीने, म्हणजे कुठली रॅली वगैरे निघणार आहे आणि किती वाजता साधारण या मेळाव्याला सुरुवात होईल? संध्याकाळी या मेळाव्याची सुरुवात होईल। हा विजयी मेळावा असेल। मराठी भाषेच्या संदर्भातले हिंदी भाषा सक्ती करण्याचे जे दोन्ही शासन निर्णय होते ते रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला। मात्र या बैठकीमध्ये निर्णय रद्द झाल्याबद्दल, शासन निर्णय रद्द झाल्याबद्दल निश्चितच विजय मेळावा साजरा केला जाईल। मात्र त्यासोबतच जी समिती नेमलेली आहे त्या समितीवरती सुद्धा जे आहे ते आक्षेप घेतले जातील। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली आहे त्या समितीच्या बाबतीत तशी गरज नाही, या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याची गरज नाही। कारण निर्णय हा नक्की आहे, हिंदीची सक्ती नाही हीच शासनाची भूमिका असायला हवी आहे। त्यामुळे या समितीला जो आहे तो ठामपणे विरोध या मेळाव्यामध्ये केला जाईल। हो, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।